कलकत्ता येथील घटनेचा निश्चित निषेध. यशवंतराव रेडेकर फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी काढला मोर्चा. अन्यायाबाबत पथनाट्याद्वारे सादरीकरण करून केली जनजागृती. पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील महिला डॉक्टरवर अत्याचार करून निर्गुण हत्या केल्याच्या निषेधार्थ गडहिंग्लज तालुक्यातील नेसरी येथे मोर्चा करून घटनेचा निषेध करण्यात आला. येथील यशवंतराव रेडेकर फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थिनींनी नेसरी गावातील प्रमुख मार्गावरून निषेधाचे फलक हातात घेऊन निषेधाच्या घोषणा देत मोर्चा काढण्यात आला. तर विद्यार्थिनींनी महिलांवर होणाऱ्या अन्यायाचं पथनाट्याद्वारे सादरीकरण करून जनजागृती केली. अरे कोण वाचवणार? कोण वाचवणार? जो गुन्हेगार आहे तो सुद्धा आपल्या समाजाचाच एक भाग आहे. जो गुन्हेगार आहे तो सुद्धा आपल्या समाजाचाच एक भाग आहे. मुलीची अशी अवस्था कोण केली? कोण माझ्याशी काय करणार होती? माझा जीव घेणारेस तू. आज त्याने मला चुकीच्या उद्देशाने हात लावला. तो रोज माझा पाठलाग करायचा असताना मला रेपची धमकी दिली. मी आज कॉलेजला जात होते, त्याने मला तिथूनच उचललं. काल आता तरी तुम्हाला कळालं ही लढाई फक्त आपण मेडिकल स्टुडंटची नाही किंवा त्या पीडित महिलेची नाही किंवा तिच्या घरच्यांची नाही. ही लढाई आपल्या संपूर्ण भारताची आहे. प्रत्येक मुलीची आहे, तुमच्या आईची आहे, तुमच्या बहिणीची आहे व आपल्या मैत्रिणीची आहे. अंधार पण नव्हता, आजूबाजूला गर्दी पण नव्हती. अंधार पण नव्हता, आजूबाजूला गर्दी पण नव्हती. सुनसान रस्ता पण नव्हता. खिशात माझ्या पेन भरून अंगावर पांढरा कोट पण चढवला होता. खिशात माझ्या पेन, हातात स्टेटोस्कोप भरून अंगावर पांढरा कोट पण चढवला होता. पण मी अशी कोणती चूक केली की ज्याची शिक्षा मला माझा जीव देऊन पूर्ण करावी लागली, की मला त्याची शिक्षा माझा जीव देऊन पूर्ण करावी लागली. अरे कधीपर्यंत बेटी बचाओ बेटी पढाओ हा नारा लावणार आहे? कधीपर्यंत बेटी बचाओ बेटी पढाओ हा नारा लावणार आहे? जर एकत्र येऊन आपण लढलो तर आपण पापाला पण हरवू शकतो. जर एकत्र येऊन आपण लढलो तर आपण पापाला पण हरवू शकतो. लक्षात ठेवा, कधी ना कधी कुठे ना कुठे, लक्षात ठेवा, कधी ना कधी कुठे ना कुठे त्या ठिकाणी तुमची पण मुलगी असू शकते. त्या ठिकाणी तुमची पण मुलगी असू शकते. सरसेनापती प्रतापराव गुजर चौकात सरपंच गिरिजादेवी शिंदे नेसरीकर यांनी यावेळी घटनेचा निषेध नोंदवला. मोर्चावेळी नेसरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आबा गाडवे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त तैनात केला होता.